मी विलास मनोहरराव गजघाटे, अध्यक्ष परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर। आज नामांतर शहीद दिन आहे आणि या 10 नंबर पुलाजवळ जे नामांतराच्या लढ्यामध्ये शहीद झाले त्यांना त्यांच्या स्मृतीविरुद्ध जे त्या ठिकाणी स्मारक बनवलं आलं, त्या स्मारकाला आज अभिवादन करण्याकरता आलो। नामांतराकरिता अनेक घरदारं, अनेक लोकांचे उद्ध्वस्त झाले। 1978चा जो इथून उत्पन्न भविष्याचा मोर्चा होता, त्या मोर्चाचं नेतृत्व भदंत आनंद कौशल्या आणि त्यावेळेचे सर्व नेते, माझे वडीलसुद्धा दिवंगत मनोहर गजघाटे त्या मोर्चाचे नेतृत्व करत होते आणि त्याच मोर्चावर लाठी हल्ला होऊन 4 लोक पहिल्या दिवशी 2-3 दिवसामध्ये मरण पावले। गड्डीगुराम चौक इथे फायरिंग झाली, आकाशवाणी चौकात सुद्धा पोलिसने फायरिंग केली। अनेक लोकांची कमीत कमी 150 लोकांचे हातपाय तुटले। त्या मोर्चामध्ये मी होतो, आम्ही त्यावेळेस लाठ्या काढ्या खाल्ल्या। यावेळेस त्याची नामांतर कृती समिती एक जे आपले त्यावेळेचे जे जवान मुलं होते त्यांच्या नेतृत्वात त्याप्रमाणे भीमराव नाईक, प्रकाश रामटेके, त्यानंतर बबनराव लवात्रे असे अनेक लोक त्या इथून जो मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये होते आणि या नामांतर लढ्यामध्ये नागपूरच नाही तर महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यातून जी बाबासाहेब आंबेडकर चळवळीची ढग उमटली। जगात अनेक घरदारं उद्ध्वस्त झाले। त्या इंदोऱ्याचा एक मुलगा दिलीप रामटेके सुद्धा त्या ठिकाणी या ठिकाणी शहीद झाला। आज त्याच्या आईवडिलांची फुलाची दुकान आहे। खंत वाटते की आपण एवढा मोठा समाज असून आपण आपल्या शहीदाच्या कुटुंबाला काही मदत नाही करू शकत। आज समाजाला याची एक जाणीव पाहिजे की समाजाने आज एवढा मोठ्या प्रमाणात आपला समाज आहे, जे या समाजासाठी शहीद होतात त्यांच्या कुटुंबांकडे समाजाने लक्ष द्यावे अशी समाजाला माझी एक नम्र विनंती आहे की दिलीप रामटेके सुद्धा या ठिकाणी शहीद झाले होते आणि यांच्या शहीदीमुळं जे शहीद झाले त्या शहीदांच्याच आयुष्यामुळं आणि या अनेक लोकांनी आपल्या जीवाचं रान केलं। अनेक लोकांचे घरदार उद्ध्वस्त झाले, ज्यांच्यावर अनेक केसेस चालल्या, ज्यांना अपंगत्व आलं। एक नगरसेवक तायडे त्यालाही सुद्धा अपंगत्व आलं होतं। या सर्व भीमसैनिकामुळं, या बाबासाहेबांच्या अनुयामुळं आज हा समाज सुरक्षित आहे। हा समाजात जो सुख उपभोगता आहे आणि जो स्वाभिमानानं वर जगतोय त्याकरता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या चळवळीला ज्या नेत्यांनी हातभार लावले त्यांचं हे ऋण आहे, त्यांचं श्रेय आहे, हे कोणी नाकारू शकत नाही आणि त्याचमुळे आंबेडकर चळवळ जिवंत आहे। मी माझ्यातर्फे पवित्र दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे या भीम सैनिकांना, या शहीदांना आपली विनम्र आदरांजली अर्पित